Good morning, student. We see this previous lecture in methods of issue of shares. We see these 2 points of methods of issue of shares. Next, third points of offering shares to existing employees. So this includes of these different methods of offering shares to existing employees. So this number one of ESOS. ESOS means Employee Stock Option Scheme. Under this scheme, permanent employees, directors, or officers of the company or its holding company or subsidiary company are offered the benefit or right to purchase the equity shares of the company at a future date at a predetermined price. ESOS encourage employees as they feel proud to be owners of the company for which they are working, and company also benefit as it can retain good employees. मध्ये आपण विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप कसं केलं जातं ते पाहतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कर्मचारी भाग विकल्प योजना आहे. म्हणजेच काय की या योजनेअंतर्गत कंपनी काय करते, तिची जी काही मुख्य कंपनी आहे किंवा जी काही दुय्यम कंपनी आहे त्यांचे जे काही कर्मचारी आहेत, संचालक मंडळ आहेत, त्याचबरोबर अधिकारी मंडळ आहेत, त्यांना कंपनीचे समहक्क भविष्यातील तारखेस पूर्व निश्चित दराने घेण्याचे अधिकार देते. म्हणजेच काय की त्यांना जे काही भाग खरेदी करायचे असतील ते भाग त्यांना सहजपणे खरेदी करता यावेत याच्यासाठी त्यांना जो काही अधिकार दिला जातो त्यांनाच कर्मचारी भाग विकल्प योजना असं काही म्हटलं जातं. तर ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते आणि ज्यामध्ये ते काम करतात त्या कंपनीचे मालक असल्याची त्यांच्या मनी भावना तयार होते. कंपनीला चांगले कर्मचारी कायम करता येतात. म्हणजे त्या जे काही कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या मनामध्ये चांगल्या प्रकारची भावना म्हणजे कंपनीविषयी चांगल्या प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये तयार होत असते. Next, provision of. So this number one, a company may offer the shares directly to the employees or through an employees welfare trust. म्हणजेच कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करू शकते. म्हणजे त्यांना भागांचं वाटप करत असताना प्रत्यक्षपणे भाग त्यांना देऊ करते किंवा त्या जे काही कर्मचारी कल्याण संस्था आहे त्याच्याद्वारे त्यांना भागांचं वाटप केलं जातं. सेकंड बी, द शेअर्स आर ऑफर ॲट अ प्राईस लेसर दॅन देअर मार्केट प्राईस. द सेकंड, वाटप केलेल्या भागाचे मूल्य बाजार मूल्यापेक्षा कमी असते. म्हणजे ज्या दर्शनी मूल्याला त्यांना भागांचं वाटप केलं जाणार आहे त्याच मूल्याला म्हणजे समजा त्याचे बाजार मूल्य आहे आता 20 रुपये आणि भागाची दर्शनी मूल्य आहे 18 रुपये, तर त्यांना 18 रुपये मूल्यानं म्हणजे कमी मूल्यानं त्यांना काय केलं जाणार भागांचं वाटप केलं जाणार आहे. Then the next of number C, there is a minimum vesting period of 1 year. So this vesting period means what? So this vesting period is during which the employees use his option to apply for shares that has been granted to him. कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यायोजन कालावधी हा 1 वर्षाचा असतो. आता प्रत्यायोजन कालावधी म्हणजे नक्की काय म्हटलं की हा असा कालावधी की ज्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प दिल्यापासून भाग खरेदीसाठी अर्ज करू शकतो. म्हणजे त्यांना जो काही 1 वर्षाचा कालावधी दिला जाणार ते 1 वर्षाच्या कधी कालावधीपर्यंत म्हणजे कोणत्याही कालावधीपर्यंत ते काय करू शकतात भागांसाठी अर्ज करू शकतात आणि भाग खरेदी करू शकतात. Next, number D, usually company will specific the lock-in period. For example, the period during which employee cannot sell his shares. Lock-in period is minimum 1 year between grant of option and vesting. सामान्यतः कंपनी तिचा किमान धारण कालावधी निश्चित करते म्हणजे ज्यामध्ये कर्मचारी भाग विक्री करू शकत नाहीत. जो विकल्प दिल्यापासून ते धारण करण्यामध्ये किमान धारण कालावधी हा 1 वर्षाचा असतो. जे काही कंपनी भाग खरेदी करणार त्या भाग खरेदी करणाऱ्या कालावधी त्यांना 1 वर्षासाठी दिला असतो. त्या कालावधीत ते काय करू शकतात कंपनीचे भाग धारण करू शकतात. नेक्स्ट नंबर ई, shares issue under this scheme does not enjoy any dividend or voting right till the employees buy the shares.
जोपर्यंत कर्मचारी भाग खरेदी करीत नाही तोपर्यंत लाभांश आणि मतदानाच्या अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे त्यांना 1 वर्षाचा कालावधी दिलेला असतो, त्या 1 वर्षामध्ये ते कधीही भाग खरेदी करू शकतात. जेव्हा ते भाग खरेदी करतील तेव्हा त्यांना म्हणजे त्या कालावधीपासून त्यांना लाभांश त्याचबरोबर मतदानाचा अधिकार त्यांना मिळणार आहे. Next point of F. Company has to get the approval of shareholders through special resolution to issue ESOS. या प्रकारचे भागवाटप करण्यापूर्वी कंपनीला विशेष ठरावाद्वारे भागधारकाच्या सभेची मंजुरी घ्यावी लागते. कर्मचारी या योजनेअंतर्गत खरेदी केलेले भाग हस्तांतर करू शकत नाहीत किंवा गहाण ठेवू शकत नाहीत किंवा तारणी ठेवू शकत नाहीत. म्हणजे जेव्हा त्यांना भाग दिला जातो त्या भाग देण्यासाठी त्यांना काय करावं लागतं, विशेष ठराव सभेत मंजूर करून घ्यावा लागतो आणि त्या विशेष ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांना भाग वाटप केले जातात. नेक्स्ट ऑफ जी एम्प्लॉई कॅनॉट ट्रान्सफर हिज ऑप्शन टू एनी अदर पर्सन नॉर कॅन ही प्लेज ऑर मॉर्गेज द शेअर्स इश्यू अंडर ESOS. म्हणजे आताच पहिल्या पद्धतीनं की त्यांना जे काही भाग मिळणार आहे ते भाग ते काय जोपर्यंत त्यांना ते खरेदी करत नाही तोपर्यंत त्यांना ते भाग हस्तांतर करता येत नाही, त्याचबरोबर ते बँकेत तारणी ठेवता येत नाही. नेक्स्ट H. Company has to set up a compensation committee to administer ESOS. Company has to fulfill the provisions of SEBI Share Based Employees Benefit Regulation 2014. कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते. त्याचबरोबर कंपनीला सेबी म्हणजे भाग आधारित कर्मचारी फायदे नियम 2014च्या तरतुदींचेही पालन करावे लागते. आता ज्यावेळेस काही विकल्प योजना आहे, त्या विकल्प योजनेसाठी कंपनीला आधीच काय करायचं, व्यवस्थापन करून ठेवून त्यासाठी एक भरपाई समितीची स्थापना करावी लागते आणि त्यानुसार त्या भागांचं वाटप केले जाते. नेक्स्ट पॉईंट ऑफ सेकंड, एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम ESPS. Under this scheme, the company offer equity shares to its employees at a discount price, which then can buy at a future date. The company deduct a certain amount from the salary of the employees towards the payment for the shares. दुसरी पद्धत म्हणजे काय, कर्मचारी भाग खरेदी योजना. या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून भागाच्या देयकांसाठी काही रक्कम वजा करते. ही ज्यांना परत भाग खरेदी करायचे असतील तर अशी भाग खरेदी करण्याचा ऑप्शन त्यांना दिला जातो आणि त्यावेळेस त्या भागांची किंमत ही त्यांच्या पगारातून काय केले ते वजा करून घेतली जाते. So these provisions of number 1, different number of share can be offered to different categories of employees. कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येने भागांची विक्री करता येते. आता श्रेणी म्हणजे काय की त्यांची जी काही पद आहे त्या पदानुसार त्यांना भाग खरेदी करण्याचा ऑप्शन दिला जातो आणि त्यानुसार भागांचं वाटप त्यांना केलं जातं. Second, number B, shares issued through ESPS should be immediately listed. ESPSद्वारे वाटप केलेले भाग ताबडतोब सूचीबद्ध केले पाहिजेत. म्हणजे त्यांची काय केली पाहिजे, नोंदणी केली पाहिजे. त्यांची नोंद त्या कंपनीच्या नोंदवहीमध्ये होणं तितकंच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट नंबर C, ESPS shares will have a minimum of 1 year lock-in period from date of allotment if ESPS is not a part of public issues. जर ESPS सार्वजनिक भाग विक्रीचा हिस्सा नसेल तर धारण कालावधी भाग वाटपापासून किमान 1 वर्षाचा असतो. जे काय आपण भाग विक्री करणार हे सार्वजनिक जर भाग विक्री केली नसेल, म्हणजे सार्वजनिकरित्या भाग विक्री केली नसेल तर हा भाग वाटपाचा कालावधी हा 1 वर्षासाठी असतो. म्हणजे 1 वर्षासाठीच ते भाग काय वाटप केले जातात. नेक्स्ट नंबर D, कंपनी हॅज टू फुलफिल द प्रोव्हिजन्स ऑफ SEBI शेअर बेस्ड एम्प्लॉईज बेनिफिट रेग्युलेशन 2014. कंपनीने सेबी
मीन्स भाग आधारित कर्मचारी फायदे नियमन 2014च्या तरतुदीचे पूर्ण पालन केलेले असले पाहिजे. म्हणजे भागांचं वाटप करत असताना भाग आधारित कर्मचारी फायदे नियम 2014चे जे काही नियम किंवा तरतुदी दिलेले आहेत त्या तरतुदींचे पालन करून या भागांचं वाटप झालेलं असलं पाहिजे. And next and last, a company has to get the approval of the shareholders through a special resolution to offer ESPS. कर्मचारी भाग खरेदी योजनेद्वारे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे मंजुरी घ्यावी लागते. हे दोन्हीसाठी फार गरजेचं आहे की ज्या वेळेस त्यांना कर्मचाऱ्यांना भाग खरेदी करायचे आहेत, म्हणजे भाग त्यांना वाटप करायचे आहेत, त्यावेळेस विशेष ठराव मंजूर करूनच त्या भागांचं वाटप केलं जातं. नेक्स्ट नंबर 3, स्टॉक ॲप्रिसिएशन राईट स्कीम SARS. Under this scheme, the employees are given a right to receive appreciation in the value of specified number of shares of the company at a future date. The company allots a specified number of stock appreciation right units that are linked to the value of the company's shares on the date of allotment of the relevant date. The future date, depending upon the appreciation in the value of shares which are linked to the SAR unit. The employee is paid the appreciation value in cash or through equity shares. तिसरा जो पॉईंट आहे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना. आता भाग किंमत वृद्धी अधिकार योजना म्हणजे काय की या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट भाग संस्थेची भविष्य काळातील वाढीव किंमत मिळवण्याचा हक्क दिला जातो. भाग किंमत वृद्धी अधिकार युनिट्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वाटप केले जातात. भविष्यातील एक विशिष्ट तारखेला भाग किमतीतील वृद्धीची रक्कम रोख स्वरूपात किंवा समभागाच्या रूपात दिली जाते. आता वृद्धी म्हणजेच काय की बऱ्याच वेळा असं होतं की कंपनीला अतिरिक्त नफा झालेला असतो आणि त्या अतिरिक्त नफ्यामधून कंपनी काय करते की त्या भागाची भागांच्या किमतीमध्ये वाढ करून कंपनी काय करते त्यांना वाढीव किमतीने भागांची विक्री करते. बऱ्याच वेळा ही जी काय त्यांना किंमत वृद्धी दिली जाते ती वृद्धी ही त्यांना बोनसच्या बदल्यात म्हणजे काय बोनस भाग दिला त्या बोनसच्या बदल्यात ही दिली जाणारी पद्धत आहे. ही पद्धत चांगले कार्य करणाऱ्या व भागांची बाजार किंमत वाढवणाऱ्या कंपन्यांकडून वापरली जाते. नेक्स्ट नंबर 4, स्वेट इक्विटी शेअर्स. These are shares issued by a company to its directors or employees at a discount or for consideration other than cash. It is issued in recognition of their valuable contributions to the company, which has resulted in increased profit. Sweat equity shares rank pari passu with other equity shares. These shares have a lock-in period of 3 years. आता स्वेट सामान्य भाग म्हणजे नक्की काय बा, कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना पैशाऐवजी मोबदला म्हणून किंवा सवलती दरात भाग वाटप करते. कंपनीचे कर्मचारी व संचालकांच्या मौल्यवान योगदानामुळे वाढलेला नफा लक्षात घेऊन त्यांना हे भाग दिले जातात. समहक्क भागांप्रमाणे स्वेट भागांना अधिकार असतात. या भागांचे किमान धारण कालावधी हा 3 वर्षाचा असतो. म्हणजेच या कालावधीत ते हस्तांतर करू शकत नाहीत. या प्रकारचे जे काय त्यांना भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठराव मंजूर करून मान्यता घ्यावी लागते. बऱ्याच वेळेला कंपन्यांना जो काय आर्थिक मोबदला द्यावा लागतो, तर आर्थिक मोबदला पैशाच्या स्वरूपात न देता त्यांना काय केलं तर भागांच्या बदल्यात त्यांना तो मोबदला द्यायला जातो. याला स्वेट किंवा सामान्य भाग स्वेट सामान्य भाग असं म्हटलं जातं. अँड लास्ट D, प्रायव्हेट प्लेसमेंट. When a company offers securities to a select group of persons not exceeding 200, it is called as private placement. In other words, the company offers the securities only to identified person and not to the general public. So this board of directors select identify the person to the included in the select group
They can be mutual funds, institutional investors, etc. Company has to issue private placement offer later along with the application. The shares offer can be fully or partly paid up, and the consideration should be paid by check, demand draft, etc., but not by cash. Right to remuneration is not given to applicant under private placement. Company has to get approval of shareholders through a special resolution, and a company can make the private placement is two ways of this right issue and professional allotments. खाजगीरित्या विक्री जेव्हा कंपनी व्यक्तीच्या विशिष्ट समूहाला 200पर्यंत प्रतिभूती देण्यासाठी आवाहन करते त्यालाच खाजगीरित्या वाटप असे म्हणतात. म्हणजे किमान 200पर्यंत व्यक्तींना कंपनी काय ते खाजगीरित्या भागांची विक्री करू शकते. वेगवेगळ्या शब्दात सांगायचे असेल तर कंपनी सामान्य जनता सोडून ठराविक ओळख असणाऱ्या व्यक्तींना प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते. त्यामध्ये कंपनीचे संचालक मंडळ विशिष्ट समूहामध्ये समाविष्ट करण्यासाठी व्यक्तींची निवड करते. त्याचबरोबर कंपनी खाजगीरित्या वाटपाच्या वेळी सोबत अर्ज पाठवत असते. त्या अर्जांच्याद्वारे कंपनी काय करते भागांची विक्री करत असते. हे भाग अंशतः दत्त किंवा पूर्ण दत्त असू शकतात आणि याची रक्कम धनादेशाद्वारे किंवा डीडीद्वारे दिली जाते. रोखीने खरेदी करता येत नाहीत. आता अंशतः दत्त म्हणजे आणि पूर्ण दत्त म्हणजेच काय की अंशतः दत्त म्हणजेच काय समजा एक भाग 10 रुपयाला असेल तर आधी 2 रुपये किंमत घेऊन ते भाग विक्री केले जाते किंवा 3 रुपये देऊन त्या भागांची विक्री केली जाते. आणि पूर्ण दत्त म्हणजेच काय की पूर्ण 10 रुपयाला ते किंमत घेऊनच त्या भागांची काय केली ती विक्री केली जाते. खाजगी वाटपामध्ये अर्जदारास भाग त्याग करण्याचा हक्क नसतो. या प्रकारचे भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकाच्या सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. त्याचबरोबर कंपनी खाजगीरित्या वाटप करत असताना कंपनी हक्क भाग आणि अग्रहक्क पद्धतीने वाटप या दोन पद्धतींचा वापर करून भागांच्या अर्थे वाटप करत असते. थँक्यू.